सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झणझणीत, खमंग आणि चविष्ट आले चटणी रेसिपी. ही चटणी डोसा, इडली, वडा किंवा गरमागरम भातासोबत खूपच मस्त लागते. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आल्याची चटणी तयार करण्यासाठी इथे आपण 4 ते 5 इंचपर्यंत आले घेतलं आहे. आलं हे छान असं धुवून घ्यायचं आहे. यावरील साल हे काढून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये हे कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे लहान आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे. असं कट करून घेतल्यानंतर आता हे बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे लिंबाचा आकार एवढा चिंच घ्यायचा आहे. यामध्ये पाणी घालायचं आहे. पाण्यामध्ये एकदा चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत आणि नंतर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवायचं आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल हे गरम झाल्यावर त्यामध्ये चिरलेलं आलं घालून छान इथे परतून घेणार आहोत. इथे आपल्याला गॅसची आच हे कमी ठेवायचं आहे. कमी आचेवर आलं हे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याचा कच्चापणा हे निघून जाणार. आलं इथे भाजून घेताना जास्त भाजू नका, करपू देऊ नका, नाहीतर चव हे कडू येणार. तर अशा प्रकारे आलं हे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा चना डाळ आणि 1 चमचा उडद डाळ टाकायचा आहे. तर इथे आपल्याला गॅसची आच हे कमीच ठेवायचं आहे. कमी आचेवर डाळ हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. डाळ हे अशा प्रकारे भाजून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे आणि 10 ते 12पर्यंत मेथीचे दाणे टाकायचा आहे आणि हे देखील लाईट असं परतून घेणार आहोत. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 प्रकारच्या आपण सुक्या मिरच्या टाकणार आहोत. तर तिखट असलेले 8 ते 10पर्यंत सुक्या मिरच्या घालायचा आहे. सोबतच यामध्ये 6 ते 7पर्यंत बेडगी मिरची टाकत आहोत. कमी तिखट पण रंगदार चटणीला लाल रंग छान येण्यासाठी इथे मी हे वापरत आहे. यानंतर यामध्ये 7 ते 8पर्यंत कढीपत्त्याचे पाने टाकायचं आहे. इथे आपल्याला चटणी हे किती तिखट लागतो त्यानुसार तिखट असलेले सुक्या मिरच्या इथे आपण कमी जास्त करून घ्यायचं आहे. एकदा हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये धुवून ठेवलेले चिंच यामध्ये टाकायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायचं आहे. आता हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. इथे आपल्याला गॅसची आच कमीच ठेवायचा आहे आणि यानंतर यामध्ये किसून घेतलेलं पाव वाटीपर्यंत गूळ घालायचं आहे. गूळ घातल्यानंतर हे सगळे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर यामध्ये थोडंसं कमी 1 वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. गॅसची आच इथे मध्यम करायचा आहे आणि या पाण्याला इथे आपण उकळी काढून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो पाण्याला उकळी आलेली आहे. पाण्याला उकळी येताच गॅसची आच इथे आपल्याला बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून देऊ. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. सोबतच यामध्ये 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं मिक्सरला लावून छान असं बारीक वाटून घेणार आहोत. तर मिक्सरमधून वाटून घेताना यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. चटणी हे मिक्सरमधून वाटून घेताना यामध्ये थंड पाणी टाकू नका, गरम पाणी टाकत आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. गरम पाणी यामध्ये घातल्यामुळे चटणी हे 6 ते 7 दिवसापर्यंत फ्रेश राहणार. तर हे बघा मस्त असं आल्याची झणझणीत आणि खमंग अशी चटणी इथे बनवून तयार झालेली आहे. या चटणीला तडका देण्याची गरज नाही. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हनीप्रिया खजानाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.